परमेश्वर पाटील यांच्या ऊसाच्या फळावरती आलेलो आहोत आणि पाटील साहेबांनी नेटसर कंपनीची जैविक औषधं आपल्या ह्या ऊसाच्या प्लॉटला वापरलेली आहेत. आता ही जैविक औषधं वापरल्यानंतर त्यांना काय काय फायदे दिसून आले ते आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया. नमस्कार पाटील साहेब. नमस्कार सर. आता ही जी जैविक औषधं आहेत ती कुठं आहेत, तुम्ही दाखवता का? हो आहेत सर. म्हणजे स्टीमरिच, हे पाटील साहेबांनी स्टीमरिच आपल्या ह्या ऊसाला वापरलेलं आहे. बायो 95 आणि NPKच्या सेटपैकी फक्त P आहे, N आणि K मिळालं नाही, पण NPK पण आपल्या ह्या प्लॉटला वापरलेलं आहे. तर ही जी औषधं तुम्ही वापरली याची माहिती तुम्हाला सुरुवातीला कोण दिली होती? सुरुवातीला आमच्या भावाने राजू पाटील यांनी दिले होते. म्हणजे तुमचे जे बंधू आहेत राजू पाटील त्यांनीच ह्या औषधाची माहिती दिली आणि तुम्ही ती सुरू केली वापरायला. सुरू केलं. बरं, ह्याच्या किती फवारणी केल्या या औषधाच्या? स्टिमरिच आणि बायो 95च्या 2 फवारण्या केल्या सर आम्ही. स्टीमरिच बायो 95च्या 2 फवारण्या केल्या आणि पाण्यातून शेतची बाटली आणि स्लरी वगैरे करून एक वेळेस पाण्यातून सोडले आम्ही. एक वेळ पाण्यातनं डोस दिलाय आपल्या औषधाचा. मग ह्याच्यामुळे तुम्हाला काय काय फरक आढळले? त्याच्यामुळे सर आम्हाला ऊसांची संख्या, फुटव्यांची संख्या जास्त झाली. फुटवे जास्त झाले. बरोबर. फुटव्यांची संख्या जास्त झाली आणि एकसारखी. ऊसाचा कलर हा एकसारखा, म्हणजे गरज हिरवागार कलर आला सर याला. बरं, किती दिवसापासून हे औषध वापरताय तुम्ही? तर ऊस वापरल्यानंतर कमी 1 महिन्याच्या नंतर आम्ही 1-1.5 महिन्याच्या नंतर ह्याची फवारणी वापरायला सुरुवात केलं होतं. ऊसाची लागण कधीची? 1 नोव्हेंबर 2016 सर. 1 नोव्हेंबर 2016 आणि आज तारीख आहे 25 जुलै 2017. म्हणजे साधारण 9 महिन्याचा ऊस आहे आपला. 8.5 ते 9 महिन्याचा ऊस आहे सर सध्या आता. बरं, ह्या औषधाच्या 2 फवारण्या केल्या, एक वेळ पाण्यानं सोडलं तर तुम्हाला काय काय फरक आढळले? तेच सर, आता ऊसांची जाडी व्हायला लागली आणि लांबी जास्त आहे ऊसांची. हा, म्हणजे कांड्यामध्ये लांब आहे. बरं, कांड्यामध्ये लांब आहे संख्या आणि ऊसाची वाढ झपाट्यानं व्हायला लागली आता. ऊसाची वाढ पण तुम्हाला झपाट दिली. आता उंच आहे ऊस आपला. म्हणजे साधारण एक किती, एक 11-12 फूट, 11-12 फूट आहे. 12 फूट आहे, बरोबर आहे. आणि कांड्या सध्या किती आहे, जरा मोजता का कांड्या? हा, मोजू की सर. कांड्या जरा जवळ या बरं बघू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 हे 18 कांड्यावरती ऊस आहे सर म्हणजे आता सध्या. मग सरासरी कमीत कमी 16-17-18, 16-17-18 ह्या टाईप आहे. 16-17-18 ह्या एक लेवलवरती आहे सर ऊसाचं सध्या. आपल्या भागामध्ये ॲव्हरेज किती आहे ऊसाचा? साधारण सर 40-35-40 टन एकरी 40च्या काढते आसपास, सर. बरोबर आहे ना? म्हणजे लई चांगला ऊस आला तर 45. हो, 25. पण ह्यावेळेस तुमचा एकरी ॲव्हरेज किती पडेल असं वाटतं तुम्हाला? आता हे सर 30 गुंठ्याचा प्लॉट आहे सर सध्या. आमचं पूर्ण 1 एकर नाही आहे. 30 गुंठ्यामध्ये आम्हाला साधारण 50 ते 55 टन ॲव्हरेज पडेल असं अपेक्षा आहे सर. म्हणजे साधारण एकरी एक 15-20 टनाचा फरक नक्की पडणार आहे. म्हणजे आपला आर्थिक फायदा होणार आहे. हो, नक्की होणार आहे. बाकी रासायनिक खताची काय बचत झाली का तुमची? हो, रासायनिक खत सर याला 3 पोते आम्ही DAP वगैरे टाकले सर आणि 1-2 पोते युरिया टाकले आम्ही याला. म्हणजे दरवर्षीपेक्षा कमी हो, टाकलं. यावेळेस ऊस चांगला असल्यामुळे आम्ही खतांची संख्याच कमी केली, जास्त टाकलेच नाही सर. आणि आपली औषधं जेव्हा आपण सोडतो, NPK शेत पाण्यातनं सोडतो, तर रानामध्ये भुसभुशीतपणा हो, येतो. तसं रानामध्ये तुम्हाला काय आढळलंय का? माती अगदी आम्हाला मऊसूत झाली सर. एखादं गवत जरी उपसायचं म्हणलं तर हा, अगदी म्हणजे हे आपण वरल्यावर बघतोय अगदी- की एकदम रव्यासारखी आहे, एकदम भुसभुशीतपणा आहे. तर तुम्ही ह्याच्यावरती समाधान आहात? हो, समाधान आहे. कारण आपली औषधं सगळ्याच पिकावरती चालतात. हो, आता ह्याच्या पुढं दरवर्षी कोणतंही पीक असो जैविक औषधं वापरा, उत्पन्न वाढवा, बरोबर आहे. बाकी हे तुमचे वडील. नमस्कार पाटील साहेब. पाटील साहेब, ही औषधं आपण सुरुवातीपासून वापरताना एकदा शूटिंग केली होती, बरोबर आहे. आता त्याच्यानंतर आपण परत एकदा भेटतो. काय वाटतं तुम्हाला या औषधाचा काय फरक वाटतो? औषधामुळे ऊसाचा जो कलर आहे हा, कायमस्वरूपी टिकून आहे. बरोबर. पिवळं पडणे किंवा हे होणे काही झालेलं नाही. कारण ह्यावेळेस पाण्याची कमतरता झाली होती. अगोदर आपण ज्या टायमाला भेटलो होतो त्या टायमाला पाण्याची कमतरता होती. त्याच्यानंतर पाण्याची कमतरता नाही. बरोबर. कलर टिकून आहे कलर आणि जाडी वाढत आहे. कांड्या पण लांबत आहेत. मग आता तुम्ही जे आयुष्यभर शेती बघितली, शेती करता, तर त्या ऊसामध्ये आणि ह्या ऊसामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो? नाही, फरक जाणवला. जाणवला हो. नक्की. म्हणजे आता ह्या नक्की जाणवला. जैविक औषधामुळे 15-20 टन तरी फरक पडेल एकराला. हो, फरक पडला. रासायनिक खताचा वापर कमी झाला. म्हणजे तिथं पैसे वाचले, हो, टनेजमुळे तिथं पैसे वाढणार आहेत. वाढणार. तर समाधानी आहात? हो, समाधान. आणि इथं शेजारी तुमच्या भावाचाच ऊस आहे. हो, हो, म्हणजे त्यांनी औषधं नाही वापरली, तुम्ही फक्त वापरलेत. हो, तर ह्याच्यामध्ये फरक दिसतोय आपल्याला. हो. आता ते पण लवकरच सुरू करणार आहेत.
आजच त्यांच्याबरोबर बोलणं झालं, हो कारण अजून 4-5 महिने अवकाश आहे ऊस जायला, बरोबर आहे ना? हो हो तर बाकी लोकांना पण सांगचाल हो सांगणार की ही औषध, जैविक औषध आपल्याला उत्पन्न वाढून देणार आहेत हो म्हणून? सांगणार, सांगत आहे, येतात प्लॉट बघून जातात लोक. समाधानी आहात? हो समाधान. नमस्कार पाटील साहेब, नमस्कार.